हे जे आपल्याला समोर दिसतंय अंबिका नर्सरीचं ऑफिस आहे. ट्रे सोडणे. बिया पहा अशा पद्धतीने बरोबर. नमस्कार, मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल. आता आपण जिथं उभे आहोत हा ढवळपुरी फाटा, जे बाळवणीपासून 1-2-3 किलोमीटर अंतरावरती असणारा हा जो फाटा, याला ढवळपुरी फाटा म्हणतो. हा जो रस्ता आहे हा नगर कल्याण रोड, आणि आता आपण आलोय अंबिका हायटेक नर्सरी. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की ढवळपुरी फाट्यावरती ही जी आपल्याला नर्सरीची पाटी दिसते, अंबिका हायटेक नर्सरी, इथं एक चांगल्या क्वालिटीची रोपं खरं तर आपल्या इथं मिळतात. म्हणजे पारनेर तालुक्यामध्ये सध्या ज्या नर्सरीचं नाव चर्चेत आहे ती नर्सरी म्हणजे अंबिका हायटेक नर्सरी. हा जो व्यवसाय आहे, रवी गुंजाळ जे एक MPSC PSCचा अभ्यास करणारा एक तरुण, खरं तर त्याच्या आयुष्याशी रिलेटेड असणारी यशोगाथा, म्हणजे तिकडं सक्सेस मिळाला नाही परंतु खचून न जाता आपण जे म्हणतो ना का UPSC MPSC करणारे जे मुलं असतात, UPSC आणि MPSC करणारे जे मुलं असतात, तर त्यांचं एक भविष्य वेगळं असतं, समाजाकडे बघण्याचा त्यांचा एक दृष्टिकोन वेगळा असतो आणि त्यांच्यात असणारं टॅलेंट ती कधी वाया जात नाही. आणि मग असंच एक मुलगा की ज्याला इथं UPSC MPSC मध्ये सक्सेस मिळाला नाही, परंतु त्याने आज या नर्सरी व्यवसायामध्ये स्वतःचा तालुकाभर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर आपलं जे जाळं विणवलं आणि संपूर्ण भारतभर त्यांचा माल, या अंबिका नर्सरीचा जो असणारा माल आहे, वेगळे रोपवाटिकेच्या माध्यमातून तो बाहेर राज्यांमध्ये पोहोचवण्याचं काम खरं तर रवींद्र गुंजाळ आणि त्यांचे दाजी करत असतात. तर आपण आज या अंबिका हायटेक नर्सरीला आज भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि हा सर्वच प्रवास आपण त्यांच्या माध्यमातून समजून घेऊ. कुठले कुठले रोपं त्यांच्या नर्सरीमध्ये मिळतात आणि या नर्सरीची सुरुवात नेमकी कशी झाली, कधी झाली, आणि सुरुवात केली त्यावेळेसचा टर्नओव्हर किती होता, आजचा टर्नओव्हर किती आहे. तर चला आता आपण वळूयात अंबिका हायटेक नर्सरीकडे. ही जी नर्सरी आपल्याला पाहायला मिळते, हिचा प्रवास खरं तर खूप संघर्षमय होता. मोठं साम्राज्य उभं करणं इतकी छोटीशी गोष्ट नाही. आता आपला जो प्रवेश होतोय अंबिका नर्सरीच्या परिसरामध्ये आपण आता आलेलो आहोत. या ठिकाणी जर पाहिलं असंख्य कॅरेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या गाड्यांच्या माध्यमातून अंबिका नर्सरीचा माल पोहोचवला जातो शेतकऱ्यांच्या घरापर्यंत, खरं तर हे डिलिव्हरीत येतात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अंबिका उद्योग समूहाच्या असणाऱ्या गाड्या, अजून पण काही गाड्या आहेत त्या माल पोहोचवण्यासाठी गेलेल्या आहेत. आता हे जे ठिकाण आहे अंबिका हायटेक नर्सरी, कल्याणनगर हायवे, माळकूप तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. हे समोर जे दिसतंय आपल्याला हे काकडीचे रोप आहेत जे बाहेर तयार केलेले आहेत. आता आपण अंबिका हायटेक नर्सरीच्या आतमध्ये प्रवेश करतोय. तर आता आपण नर्सरीच्या आतमध्ये प्रवेश करतोय. आपल्याला पाहायला मिळेल की बाबा आता किती प्रकारच्या व्हरायटीचे रोपं यांच्याकडे आहेत आणि कुठल्या रोपाची किंमत कशी ठरवली जाते, हे सर्व गोष्टी आपल्याला आता पाहायला मिळतील. तर चला आता
आपल्या सोबत आहेत रवींद्र गुंजाळ, ज्यांनी या नर्सरीला खरं तर एक वेगळी ओळख निर्माण करून दिली किंवा मार्केटमध्ये आपोआप कोणाचं नाव होत नाही, त्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतो, मग तो किती छोटा माणूस असू द्या, किती मोठा माणूस असू द्या. तसा रवींद्र गुंजाळ यांच्या आयुष्यात पण एक खूप मोठा संघर्ष होता, कालही होता, आजही आहे आणि तो शेवटपर्यंत राहणार आहे. परंतु आज एक तालुक्यातली एक नावाजलेली नर्सरी म्हणजे अंबिका हायटेक नर्सरी. आपण जर पाहिलं हे फ्लॉवरचे रोप आहेत आणि पूर्णपणे आता लागवडी योग्य झालेली रोप आहेत. वांग्याचं रोप आहे एक मिनिट हे आपल्याकडून तयार झालेलं आता वांग्याचं रोप आहे. याची तुम्ही क्वालिटी पाहू शकताय कशी आहे, एकदम उच्च प्रतीच्या मुळ्या त्या ठिकाणी त्याला फुटलेल्या आहेत. याच्यासाठी आपण ह्युमिकचा बाकी सर्व खतांचा त्यासाठी वापर करत असतो. आणि जी व्हरायटी आपल्याला दिली जाते त्याच्यासोबत आपण त्या टाकलेल्या बियाणाचं पॅकेटही देत असतो त्याच्यासोबत. ते पॅकेटही तुम्हाला इथं दाखवतो. कुठल्या व्हरायटीचं ही धरती सीडची काटेरी प्लस म्हणून व्हरायटी ही आता एकदम धरती सीड, धरती सीडची काटेरी प्लस म्हणून ही सध्या जास्त प्रमाणामध्ये हिची डिमांड आता शेतकऱ्यांकडून होती. याच्या आधी आपण पंचांगा, सुपर गौरव अशा व्हरायट्या देत होतो, परंतु त्यांना थोडेसे आपण जर पाहिलं एकदम चांगल्या एकदम निरोगी रोप असं इथून तयार झालेलं आहे. आणि याची भरपूर प्रमाणात खालून शेतकऱ्यांकडून मागणी बी भरपूर आहे. तेवढ्या प्रमाणात आपल्यालाही तयार करायची क्षमता आपण वाढवत आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्वच प्रकारचे रोप 120 पेक्षा जास्त जातींचे रोप आपल्याला दिले जातात. हे फक्त एक वांग्याचं रोप दाखवलं होतं. तर तुम्ही पाहिलेलं जे उत्तम प्रतीचं रोप जे लागवड योग्य आहे आणि कुठल्याही प्रकारचं कसलंच किडे एका सुद्धा पानाला आपल्याला पाहायला मिळत नाही, एकदम चांगल्या क्वालिटीचं रोप या ठिकाणी या रोपवाटिकेत तयार केलेले आहे. आपण जे आलोय ती मिरचीचे रोप आहेत, ते पण पूर्णपणे लागवड योग्य झालेले आहेत. आता त्याची नेमकी व्हरायटी कुठली आहे किंवा यांच्या नर्सरीमध्ये किती व्हरायटीचे रोप मिरचीचे तयार केले जातात आणि कुठल्या मिरचीची मागणी कशी आहे, आता या ठिकाणी तुम्ही रोप पाहिलेत. आता काय कुठली व्हरायटी आहे आपली? ही नामदेव उमाजी कंपनीची शकीरा नावाची मिरची आहे. हिचं स्टॅपलर याला इथं लावलेलं आहे. एकदम तिखटमध्ये G4 सेगमेंटमध्ये येणारी मिरची. आपण G4 सेगमेंटमधल्या 25 प्रकारच्या व्हरायटी, शकीरा व्हरायटीचं नाव आहे. नामदेव उमाजी कंपनीची व्हरायटी ही. तर G4 मध्ये मिरची येते, तिखटमध्ये गावरान म्हणून. अशा मिरच्याच्या आपण जवळपास 25 व्हरायटी आपण बनवतो आणि बाकी बुकिंगनुसार जसे येतील त्याही आपण बनवतो. तर हे जे रोप आहे आता हे 2-3 दिवसामध्ये लागवडीसाठी तयार होईल. एक 2-3 दिवसामध्ये याच्या चांगल्या मुळ्या आणि चांगली ग्रोथ होऊन जाईल. हे अजून अनमॅच्युअर आहे, देण्यासाठी तयार नाही, पण एक 2-3 दिवसामध्ये तयार होऊन जाईल. अशा प्रकारचे रोपं या ठिकाणी आपण तयार करत असतो. कुठल्याही ट्रेमध्ये एक रोप कमी किंवा जास्त असं काही नाही, एकदम 100% रोपांचे जर्मिनेशन आपल्याकडे होतं. हे उच्च दर्जाच्या व्हरायट्यांचा आपण त्या ठिकाणी वापर करत असतो. ज्या व्हरायटी आपण आधी शेतकऱ्यांना देतो त्या व्हरायट्या स्वतः त्याचे डेमो प्लॅट उभे करून त्याच्या ट्रायल घेऊन त्याच्यानंतरच शेतकऱ्यांना दिल्या जातात. आता आपण ज्या रोपाची माहिती घेणार आहोत त्या आहे टोमॅटो. आता टोमॅटोच्या सुद्धा आपण जर पाहिलं सिजनेबल वेगवेगळ्या व्हरायटी आहेत आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या 3 ऋतूंमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीच्या खरं तर शेतकरी लागवडी करत असतात. आणि आपण आता रवींद्र गुंजाळ यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकी आत्ता नर्सरीमध्ये आता समजा पावसाळा संपत आला, परंतु पावसाळा संपत येणं आणि हिवाळ्याची सुरुवात होणं या ज्यामधल्या कालावधीमध्ये नेमकी कुठल्या व्हरायटीचे रोपं लावले पाहिजे आणि मार्केटमध्ये कुठल्या व्हरायटी चांगल्या लेवलला किंवा कुठल्या टोमॅटोला चांगलं मार्केट आहे. सिजेंटा कंपनीची शाहू व्हरायटी आहे. ही ॲसिडिक टोमॅटोमध्ये येते, जी गोल्ड टोमॅटो असतं मोठ्या साईजमध्ये. तर हे जी टोमॅटोची लागवड आहे याची जास्त करून पुणे, त्याच्यानंतर सातारा, सांगली आणि मराठवाडा या विभागात जास्त होती. आता हे जे टोमॅटोचं रोप आहे शाहूचं, हे प्रॉपर तयार झालेलं आहे डिलिव्हरीसाठी. एकदम उच्च प्रतीच्या मुळ्या त्याला त्या ठिकाणी आहेत
आणि ह्या प्रमाणात आपल्याकडे शाहू आता सध्या रेडीमध्ये तयार आहे आणि ह्या सीझनमध्ये चालणारे इतरही विरांग व्हरायटी असेल 1057 असेल याही आणि variety आपल्याकडे आपल्याकडे आता तयार आहे. पावसाळ्यामध्ये चालणारे किती व्हरायटी आहेत? पावसाळ्यामध्ये चालणाऱ्या 8 ते 9 व्हरायटी आपल्याकडे असतात. पण आता ह्या हिवाळी व्हरायटी आहेत. आता हिवाळ्यात चालू झाल्यामुळे ह्या सगळ्या हिवाळी व्हरायटी आहेत. ही शाहू ही व्हरायटीचं वैशिष्ट्य आहे ही पूर्ण वर्षभर चालते. शाहू पूर्ण वर्षभर चालते. वर्षभरला मागणी असणारी व्हरायटी आहे. हिला प्रॉपर असं सीझन नाही आहे. पूर्ण वर्षभरात कधी लावू शकता. पण काही व्हरायटी आहेत आपल्याकडे किती व्हरायटीचे रोपं तयार केली जातात? आपल्याकडे टोमॅटोमध्ये साधारणतः 18 ते 20 व्हरायट्या तयार केल्या जातात सीझननुसार. हिवाळी, पावसाळी आणि उन्हाळी. उन्हाळ्यामध्ये 6-7 व्हरायट्या आहेत. हिवाळ्यामध्ये 4-5 व्हरायट्या आहेत. त्याच्यामध्ये विरांग असेल, शाहू असेल, 1057 असेल, अशा भरपूर व्हरायट्या हिवाळ्यामध्ये बी आहेत. पावसाळ्यामध्ये मेघदूत असेल, आर्यमान असेल, अशा व्हरायट्या आपण तयार करतो. आता हे रोप किती दिवसाचे रोप? हे रोप आता 22 दिवसाचं तयार झालेलं आहे. हे आता डिलिव्हरीसाठी तयार आहे. ही बुकिंग आहे हे रोप आणि आपल्याकडे एक्स्ट्रामध्ये बी तयार आहे. आपण जर पाहिलं हे रोपं पाहू शकता तुम्ही, यांना खालून एक चांगल्या प्रकारचं जारण तयार झालेलं आहे. आता हे त्यांनी रोपं बुक झालेले रोपं आहेत, त्यांचे दिलेले रोपं पण एक चांगल्या लेवलचे आणि चांगले रोपं आपल्याला खरं तर टोमॅटोच्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता आपण आलोय पुन्हा फ्लॉवर, जे फ्लॉवरला सुद्धा कमी दिवसामध्ये जास्त उत्पन्न मिळून देणारं पीक आणि शेतकऱ्याला कमी दिवसात मोठं करण्याचं पीक. तर आता फ्लॉवरचे जे रोप आहेत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता फ्लॉवरच्या असणाऱ्या व्हरायटी नेमकी किती आणि सिजनेबल कोणती कोणती व्हरायटी मार्केटमध्ये चलते किंवा कोबी किती दिवसात काढायला येतो? फ्लावरची टेट्रिस व्हरायटी आहे. एकदम उच्च प्रतीचं असं रोप तयार झाले. त्याला पाहू शकता मागूनही किती मुळ्यांची ग्रोथ झालेली आहे. एकदम जास्त प्रमाणामध्ये मुळ्यांची ग्रोथ आपण करत असतो. एकदम मुळ्या म्हणजे पूर्ण त्याचं कोकोपीटच व्हाईट झालं आहे एवढ्या मुळ्या त्याच्यामध्ये आणि उत्कृष्ट अशा प्रकारचा त्याचा दांडा तयार झालेला आहे रोपाचा. आणि ही जी व्हरायटी आहे ही सिजंटा कंपनीची टेट्रिस म्हणून व्हरायटी आहे. तिचं हे रोप तयार झालेलं आहे. हे बुकिंग आहे, काही मागणीनुसार उपलब्धही आहे. हे तुम्हाला आजही डिलिव्हरीसाठी उपलब्ध आहे. त्याच्यानंतर ही जी फ्लावर हे ज्या व्हरायटी असतात याच्या सिजनेबल व्हरायटी असतात. दर 2 महिन्याला फ्लावरच्या व्हरायटी चेंज होत राहतात. एकदम सीजनला सेन्सिटिव्ह पीक आपण याला म्हणू शकतो की एकदम त्याचे व्हरायटीचे टायमिंग एकदम फिक्स असतात. डेट टू डेट फिक्स असतात. त्या डेटच्या आसपास त्याच व्हरायटी लावा लागतात. तर सध्या हिवाळा चालू झाल्यामुळं ही हिवाळ्यामध्ये चालणारी टेट्रिस व्हरायटी आहे. साधारण किती महिन्यात काढणी होती जी लागवड? हिवाळी जनरली हिवाळीचे कुठलंही पीक असेल तर हिवाळीला जास्त दिवस घेत असतं. म्हणजे रोपांचा टोमॅटो rate? आपण पावसाळ्यामध्ये लावलं, जे टोमॅटो आपलं 60-65 दिवसात तयार होतं, तीच व्हरायटी हिवाळ्यामध्ये 70-80 दिवस घेते. कारण थंडीचा काळ असतो, लवकर माल चालू होत नाही किंवा लवकर परिपक्व होत नाही. त्यामुळे ज्या हिवाळ्याच्या दृष्टीनं काढलेल्या ज्या व्हरायटी असतात फ्लावरच्या त्या ॲक्च्युअल जास्त दिवसाच्या असतात. बाकी 45 पासून तर 50, 55, 60 दिवसापर्यंत 65 दिवसापर्यंत पावसाळ्यात ते उन्हाळा निघणाऱ्या व्हरायटी आहेत. पण ज्या हिवाळी व्हरायटी आहेत त्या साधारणतः 75, 80, 85, 90 दिवसापर्यंत घेणाऱ्या व्हरायटी आहेत. ही जी सिजंटाची टेट्रिस व्हरायटी ही साधारणतः 80 ते 85 दिवस घेते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रानामध्ये फरक होतो. एखाद्याचं रान जर जास्त काळीचं असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं 1-2 दिवस जास्त घेते. मुरमाड रान असेल तर थोडं माल वडून येतो, त्याच्यातही 2-3 दिवस कमी येऊ शकते. आता साधारण हे रोपं किती दिवसाचे? हे साधारण रोपं 18 ते 20 दिवसाचे तयार झालेले आहेत. हे रॉ मटेरियल म्हणून आपण या ट्रेचा यूज करतो. या ट्रेची जी साईज आहे ते वेगवेगळ्या साईजमध्ये येतं. हे सध्या हा जो बंडल आहे हा 102चा बंडल आहे. 102ची साईज अशी आहे ती. त्याच्यानंतर हा जो बंडल आहे इकडचा हा 126मध्ये, हा 126चा बंडल आहे. असे भरपूर आपल्याकडे 77, 70, 102, 104, 126 छोटा, 126 मोठा आणि 150 एवढा रोपं कशाचे असते त्याच्यावरती रोप कशाचे टाकायचे आणि शेतकऱ्याच्या डिमांडनुसार शेतकरी जो कप मागेल त्या कपमध्ये आपण देत असतो. बरोबर. ही माहितीच म्हणून मिरची आहे. ही आता आपण टाकलेले 15 दिवस झालेले आहेत. 15 दिवसामध्ये ह्या लेवलचं रोप त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. मिरचीचं रोप तयार होण्यासाठी साधारणतः 28 ते 30 दिवस लागतात. हे अजून 10 ते 15 दिवसामध्ये शेतकऱ्यासाठी रेडी होऊन जाईल. इकडं जे आहे हा कोबी आहे. हा हायवे सीडचा सोनेट म्हणून कोबी आहे. हा कोबी आपण टाकलेले 8 दिवस झालेले आहेत. 10 ते 12 दिवसामध्ये हाही कोबी रेडी होऊन जाईल. हा सोनेट आपल्याकडे सध्या 3 लाखाच्या आसपास अवेलेबल होईल 8 दिवसामध्ये. हे किती दिवसाचे रोप आहेत? हे 8 दिवसाचे रोप आहेत. अजून किती दिवसात? हे अजून 10 ते 12 दिवसामध्ये डिलिव्हरीला तयार होते. 20 दिवसामध्ये रोप तयार होते. हे त्याच्यानंतर टाकलेलं सिजंटा कंपनीचं रॉयल बॉल व्हरायटी. कोणती कंपनी? सिजंटा कंपनीची रॉयल बॉल म्हणून. हाही कोबीच आहे. कोबीला टाकून साधारण 5 दिवस झालेले.
हा कोबी एक अजून 15 दिवसामध्ये शेतकऱ्यासाठी तयार होईल. हे आपण नवीन ट्रे फिलिंगची मशीन घेतली, त्याच्या ट्रायलमध्ये हा भरला होता. एकदम मशीनने एकदम उत्कृष्ट. म्हणजे माणसांनी योग्य की मशीननी? नाही नाही, मशीनने तर योग्यच राहतं. मशीनचं कारण हे असं राहतं, कुठेही कप सुटत नाही आणि जी बियाणाची खोली राहते ती मशीन सेम मेंटेन करतं. प्रत्येक जे बियाणं पडतं ते सेम खोलीवर पडत असल्यामुळं त्याचं जे जर्मिनेशन आहे, त्याची जी उगवण आहे ती एकाच दिवशी होत असते. सगळ्या रोपांची हाईट एक समान राहत असते. त्याच्यामुळं त्या ठिकाणं मशीनचा वापर केलेला चांगलंच राहतं. ते कोबीचे रोप आहेत, हे जे रोप आहेत ते मशीनवरती त्यांनी तयार केलेली रोप आहे. म्हणजे मशीनच्या माध्यमातून हे कोकोपीट हे जे असणारे स्ट्रे आहेत त्याच्या माध्यमातून हे भरवले आहेत. म्हणजे आपण इथं पाठीमागचे जे रोपं पाहिलेत ते माणसाने भरवलेले होते आणि आता हे जे काही प्रक्रिया आहे ही मशीनद्वारे केली गेली. आता हे समोर जे रोप दिसतंय आपलं, हे कुठलं रोप आहे? हे कोबीचंच रोप आहे, सोनेट म्हणून व्हरायटी. आपण हे कशा मशीनवरतीच भरवलंय का? हा, हे सगळं मशीनवरतीच भरलेलं आहे. हे मशीनवर भरलेलं असल्यामुळे याची हाईट पाहू शकता. याचं साधारणतः याचा अख्खा कार्यकाळ 8 दिवसाचा आहे, पण तरी सर्वांची मॅच्युरिटी सेम आहे. बरोबर. सर्वांची हाईट सेम आहे, सर्वांची वाढ सेम आहे, पूर्णतः सर्वांचा म्हणजे जवळजवळ हा germination मशीनचा असणारा फरक म्हणता हो, येईल. मशनीचा हा शेतकऱ्यांसाठी एक फायदा राहतो की सेम दर्जाचं रोप आल्यामुळं, सेम हाईटचं रोप आल्यामुळं, सेम दिवशी त्यांचं जे उगवण क्षमता असल्यामुळं ज्यावेळेस ते शेतामध्ये हार्वेस्टिंगला येतं, ज्यावेळेस काढायला येतं, त्यावेळेस वन टाईम सगळा प्लॉट काढायला येतो. त्याच्यामुळं जागेवर मोठे लोडिंग तुम्ही गाडी करू शकता. शेतकऱ्याला ते फायद्याचं राहतं. नाही तर कधी कधी काय होतं, 4 दिवसात थोडा निघला, 8 दिवसात थोडा निघला, 15 दिवसात थोडा निघला, तर त्यानं काय होतंय की शेतकऱ्याला जे मार्केटिंग करायचं किंवा मार्केटला दूरवर पाठवायचं त्या टायमाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळं सेम साईजचं जर रोप नेलं तर एकाच दिवशी साधारणतः 2-3 दिवस प्लस मायनस होऊन हार्वेस्टिंगला सोबत येऊ शकतं. हे किती दिवसाचं रोप आहे ते? हे 8 दिवसाचे रोप आहेत. 8 दिवसाचे. आपण जर पाहिलं आता ही त्यातली मोठी साईज जी मशनीवरती रोपं तयार केलेत, आपण पाहू शकता. एकदम मी पूर्णपणे रोपाच्या लेवलला नेले. आपल्याला एक पाहायला मिळेल की बाबा या रोपांची जी वाढ झालेली आहे सर्वांची सारखी वाढ आहे. म्हणजे आता हे पाहू जो शकता आपण रॅन्डमली ट्रे उचललेला आहे, याचं जवळजवळ जर्मिनेशन आपण चेक करूयात. हे मशीनद्वारे झालेलं जर्मिनेशन आहे. जवळपास मला वाटतं 100%ची, काही प्रश्नच नाही. 100% जर्मिनेशन. एकही कोडं कप न उगलेला किंवा सेम हाईटचं बियाणं, टोटल सगळं सेम आहे. खाली मुळ्यांचं जारण एक महिना. आणि हे रोप फक्त 8 दिवसाचं आहे, तरी त्याला ट्रेच्या खाली मुळ्या निघलेल्या आहेत. ही जी ट्रीटमेंट आहे आपल्याकडे दिली जाते. आपण जर पाहिलं आतमधला नर्सरीच्या आतमधला जो असणारा परिसर आहे, मी तुम्हाला ते दाखवतो. काय साधारण किती वर्षाचं काम आहे? साधारण आपल्या नर्सरीला आता 4 वर्ष पूर्ण झाले आहेत. आपण आत्तापर्यंत जवळपास गुजरात, MP आणि पूर्ण महाराष्ट्र सध्या एवढ्या ठिकाणी आपण सप्लाय करतो आहे. त्याच्यामध्ये होलसेल नर्सरी टू नर्सरी आणि डायरेक्ट आपलं जे मेन ओरिजिन आहे पारनेर तालुका नगरमध्ये, तिथं सगळ्या शेतकऱ्यांनाही प्रोव्हाइड केलं जातं. माल तुम्ही कुठं कुठं पाठवता आता सध्या? माल पूर्ण महाराष्ट्र तर पूर्णच, कुठं नाही डिमांड आहे त्या माल महाराष्ट्रात कुठंही जातो. त्याच्यानंतर सध्या फक्त MP आणि गुजरात हे 2 स्टेट चालू आहेत. राजस्थानचं चालू आहे, अजून काही त्यांचं कन्फर्म झालेलं नाही. झालं तर राजस्थानलाही सप्लाय चालू होईल. सध्या महाराष्ट्र, गुजरात आणि MP या 3 ठिकाणी सप्लाय चालू आहे. जो मिळालेला प्रतिसाद आहे तो एकदम उत्कृष्टरित्या असा चांगला प्रतिसाद आहे. ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली होती त्या दिवसचा प्रतिसाद आणि जे आजचा त्या 4 वर्षानंतरचा जो प्रतिसाद मिळाला आहे त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि त्या प्रतिसादाच्या याच्यावरच आम्ही नवीन उलटं आमच्याकडून जास्त मागणी जे आमच्याकडून तयार करणं होत नाही, त्याच्यासाठी आम्ही पुन्हा मशीनचं इन्स्टॉलेशन केलं. की डिमांड भरपूर आहे पण आम्हीच द्यायला कमी पडतो अशी परिस्थिती होती. तर आम्ही आमच्यामध्ये बदल करत हळूहळू तेही वाढवायचा प्रयत्न चालू आहे. नक्की शेतकऱ्याला जेवढं जास्तीत जास्त 100% चांगलं देण्याचा प्रयत्न आणि वेळेवर पुरवण्याचा प्रयत्न हा नक्की अंबिका नर्सरीचा असेल.
काय आपण जर पाहिलं ह्या ज्या बिया आपल्याला दिसतंय तर त्या एकदम सिस्टमॅटिक पद्धतीनं त्या बिया वरती जात आहेत.